आता या मुलाखतीच्या उत्तरार्धात येईल आणि सुरेंद्रनाथ सेनांचं जे पुस्तक आहे फॉरेन बायोग्राफीज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचा अनुवाद आपण केलेला आहे. परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचा परिचय आपण करून घेऊयात. तर सुरुवातीला मी विचारेन की सुरेंद्रनाथ सेन हे बंगालचे आणि बंगालचे आणखी महान इतिहासकार म्हणजे सर जदुनाथ सरकार. तर जदुनाथ सरकारांनी मराठा हिस्ट्रीवर भरपूर लिखाण केलेलं आहे. तर या दोन इतिहासकारांचं लेखन बघतात त्या तुलनेत सुरेंद्रनाथ सेनांचं हे पुस्तक वेगळं कसं ठरतं, याला धरून माझा पुढचा प्रश्न आहे की हे पुस्तक 100 वर्षांपूर्वी लिहिलं गेलेलं आहे, तर त्याचा मराठी अनुवाद आता आपण करावा असं आपल्याला का वाटलं? एकंदरीत या पुस्तकाचा लेखन प्रवास कसा होता? तर खरं तर खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण ह्याच्यामध्ये सरदेसाई म्हणजे जदुनाथ सरकार आणि सेन हे जेव्हा आपण एका प्लॅटफॉर्मवर बघतो तेव्हा ह्या दोघांचं कार्य खूप महान आहे, पण दोघांची कार्यपद्धती पूर्ण वेगळी आहे. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची जी संशोधन पद्धती सुरू झाली सुरुवातीच्या काळात, त्याचा अजेंडा हा राबवला गेला पुढे चांगल्या पद्धतीनं, की मराठ्या आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळ आहे हा, आणि सामान्य जनतेला जर का चेतना त्यांच्यामध्ये जागी करायची असेल तर आपला मराठ्यांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. यासाठी राजवाडेंसारख्या किंवा घाणासाने असेल किंवा पोद्दार असतील ह्यासारख्या लोकांनी तेव्हा प्रयत्न सुरू केले, आणि त्याचा अल्टिमेटली फायदा असा होत गेला की लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. सेनही त्याच कॅटेगरीतले असं आपण म्हणूयात, कारण सेनांनी जो इतिहास लिहिला हा मुळातच खरं तर राष्ट्रहितासाठी इतिहास लिहिला असं आपण म्हणूयात. म्हणजे आपण त्याला महाराष्ट्र धर्माची व्याख्या आपण असं म्हणू शकतो की मराठ्यांचा इतिहास म्हणजेच खरं तर हिंदुस्थानचा इतिहास. हे ज्यांना माहित होतं, जे इतिहासकार मान्य करत होते, त्याच्यामध्ये सेन आहेत. हा मूळ फरक आहे. व्हेअरएज जदुनाथ सरकारांचं असं नव्हतं. जदुनाथ सरकारांचं तुम्ही वैयक्तिक आयुष्य बघितलं तर ही वॉज व्हेरी रिच पर्सन, खूप श्रीमंत होते, गर्भश्रीमंत. त्यांना मराठ्यांच्या इतिहासाबद्दल थोडासा आकस होता, आणि खरं तर त्यांना अजून एक मूलभूत फरक असा आहे की सेनांना मराठी खूप चांगलं येत होतं. म्हणजे बंगालातलं जरी हे दोघं जण असले तरी जदुनाथ सरकारांना मोडी येत नव्हती, किंवा त्यांना फारसीचं ज्ञान जदुनाथ सरकारांना खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी मुघल डॉक्युमेंट्सवरती खूप चांगलं काम करू शकले, आणि मुघलांच्या दृष्टिकोनातनं त्यांनी मराठ्यांचा इतिहास पाहिला. वेरस सेनांनी तसं केलं नाही. त्यांनी 1920 सालची गोष्ट ही, तर त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज हा खूप चांगला असा PhD प्रबंध त्यांनी लिहिला आणि तो छापला. तर त्याचे खूप फायदे झाले पुढं, कारण अगदी आत्ताच्या काळामध्ये म्हणजे 2021 येते आता आलंय, तरी सुद्धा मराठ्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेवर चर्चा करणारे अभ्यासक, संशोधक हे फार कमी राहिलेत. आणि 1920च्या काळात त्यांनी मराठ्यांच्या इतिहासामध्ये कर प्रणाली काय होती, जवळपास 50 करांची नावं त्यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेली. अतिशय सखोल अभ्यास हा सेनांनी केलाय. पण एकूणच दोघांचे खूप संबंध एकमेकांशी येत असत, पण अल्टिमेटली त्यांच्यामध्ये वादही होत असत. आपण जसं आता चर्चा ह्या पूर्वार्धात आपण पाहिलं की चर्चा होत असत, तर इतिहास संशोधकांमधल्या चर्चा हा किती वेगळ्या पद्धतीच्या असू शकतात. ह्याचं एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला, की सुरेंद्रनाथ सेनानी म्हणजे त्याच्या आधी जदुनाथ सरकारांनी शिवाजी अँड हिज टाइम्स नावाचं एक शिवचरित्र लिहिलं, जे अतिशय म्हणजे प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही चुका केल्या. त्यातली एक चूक अशी होती की तारू म्हणजे एक जहाजाचं नाव आहे, आणि तारवा हे एका दुसऱ्या जहाजाचं नाव आहे असं त्यांनी लिहिलं. तर सेनांना मी जसं सांगितलं तुम्हाला की मराठी खूप चांगलं येत होतं, तर त्यांनी म्हणजे अशी टीका केली त्यांच्या एका पुढच्या पुस्तकात. त्या पुस्तकाचं नाव आहे मिलिटरी सिस्टीम्स ऑफ मराठा. तर ह्या पुस्तकामध्ये ते असं लिहितात की जदुनाथ सरकारांसारखा प्रोफेसर, अतिशय विद्वान माणूस अशीची छोटी चूक कशी, म्हणजे खूप छोटीशी चूक कशी करू शकतो, की त्यांना कळू नये की तारू हाच म्हणजे तारवा हा तारूचाच प्लुरल फॉर्म आहे, म्हणजे अनेक वचन आहे. तर त्यांनी अशी टीका केली. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं, म्हणजे हे तर शब्दावरनं आलं, पण जदुनाथ सरकारने काही ऐतिहासिक घटनांमध्ये पण खूप गोंधळ केलेत. त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी जो दक्षिण दिग्विजय केला, तर त्या दक्षिण दिग्विजय मागची जी काही प्रेरणा होती शिवाजी महाराजांची, ही फक्त पैसे कमवणे होती असं जदुनाथ सरकारांनी लिहिलं. आणि आता आपल्या पुस्तकाच्या प्रश्नाकडे येतो की सेनांनी जेव्हा मराठ्यांच्या इतिहासावरती काम सुरू केलं, तेव्हा त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम्स ऑफ मराठा हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांना असं कळालं की व्हाय नॉट की आपण परकीयांनी शिवाजी महाराजांबद्दल काय काय लिहिलं हे पाहावं. हे पाहत असताना त्यांचं असं लक्षात आलं की जदुनाथ सरकार जरी म्हणत असले की दक्षिण दिग्विजय हा शिवाजी महाराजांचा फक्त पैसा कमवण्याचा एक मोहीम होती, त्याला एक खूप मोठा संदर्भ सेनांना मिळाला. तो म्हणजे मार्टिन नावाचा एक माणूस आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल खूप काही लिहून ठेवले.
आणि हा मार्टिन बद्दल जेव्हा सेनांनी वाचलं तेव्हा त्यांनी अशी टीका केली जदुनाथ सरकारांवरती की जदुनाथ सरकारांसारखा विद्वान माणूस हा ही इज अ व्हेरी सिनियर प्रोफेसर असं लिहितात ते. त्यांच्यासारख्या माणसाने अशी मोठी घोडचूक करावी की दक्षिण दिग्विजयाबद्दल खरं तर शिवाजी महाराजांबद्दल जो मार्टिन लिहितो तो असं लिहितो की दक्षिण दिग्विजय हा खरं तर मुघलांना शह देण्यासाठीची एक प्लॅनिंग होतं, असं मोहीम होती आणि त्यासाठी कुतुबशहाची मदत घेणं हे शिवाजी महाराजांना भाग होतं आणि त्यांनी तिथला जो प्रदेश वाढवला त्यांचा म्हणजे अगदी जिंजीपर्यंत जे स्वराज्य नेलं, चेन्नईपर्यंतचा प्रदेश आहे. तुम्ही आज भारताचा नकाशा काढून बघा की अगदी म्हणजे रायगडापासून अगदी जिंजी इथपर्यंत ती आणि पुढच्या काळातही तुम्हाला माहित असेल की या जिंजीचा खूप मोठा फायदा झाला. म्हणजे शिवाजी महाराजांनंतर जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा राजाराम महाराजांना निवारा म्हणून जिंजीचा खूप मोठा फायदा झाला. या सगळ्या घटनेबद्दल जेव्हा मार्टिन लिहितो, हे मार्टिन जे लिहितो तेव्हा लक्षात आल्यानंतर सेनांनी जदुनाथ सरकारांवर बरीच सडकून टीका केली. आणि आता जर आपण आता पुस्तकाच्या विषयाचा जो दुसरा तुमचा प्रश्न होता की 1922 सालचं हे पुस्तक आहे फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी महाराज. तर हे पुस्तक त्यांनी लिहिलं. खरं तर हे पुस्तक लिहिताना त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले सुरेंद्रनाथ सेनांना. त्यांना अनेक परदेश वाऱ्या वगैरे करावं लागलं आणि तिथून ते आल्यानंतर त्यांनी जे काही नोट्स त्यांच्या काढून ठेवल्या होत्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा त्यांनी नंतरच्या काळात केल्या. त्यांनी असं नाही केलं की मला एखादं साधन मिळालं ते मी पटकन छापून टाकलं, कारण या साधनांविषयी काम थोडंफार जदुनाथ सरकारांनी पण केलं होतं पण त्यांचं भाषांतर प्रत्येक ठिकाणी चुकलं होतं. म्हणजे फ्रान्सवा मार्टिनने जे फ्रेंचमध्ये लिहिलं होतं त्याचं भाषांतर करताना काही जदुनाथ सरकारांच्या चुका झाल्या होत्या. तर अशा काही चुका त्यांनी म्हणजे कम्पेअर केल्या आणि खूप चांगलं असं एक कंपाइल्ड व्हर्जन म्हणून फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी हा ग्रंथ त्यांनी त्या काळी लिहिला. या ग्रंथाचं खूप महत्व आहे. ह्या ग्रंथाचं महत्व सांगायचं झालं तर आपण साधारणपणे असं पाहतो की इतिहास कसा बघतो आपण, साधारणपणे जेते म्हणजे जे जिंकतात, जिते म्हणजे जे हारतात आणि मग त्यानंतर थर्ड पार्टीज. ह्या सगळ्या लोकांनी काही ना काहीतरी त्यांच्या काळामध्ये काही ना काहीतरी लिहून ठेवलंय. मग ह्याला शिवाजी महाराजांचा काळही अपवाद नाहीये. आणि त्या काळी एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांचं जे सुरत लूट केली शिवाजी महाराजांनी दुसरी, ह्या सुरत लुटीची बातमी ही लंडनच्या एका वर्तमानपत्रात म्हणजे इंग्लंडच्या ती छापून आली होती. लंडन गॅझेट नावाचं नाव आहे त्याचं. तर ह्या म्हणजे बघा तुम्ही की परकीयांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज पाहण्याची सुरुवात ही त्या काळीच झाली होती. म्हणजे अगदी आजच्या काळात सुद्धा आपण बघतो की कुणी आपलं परकीयाने कौतुक केलं कुठल्या देशाने तर तरी आपल्याला खूप छान वाटतं. ह्याला तो काळही अपवाद नव्हता. शिवाजी महाराजांचं कौतुक हे तिकडं कौतुक म्हणू किंवा त्यांचं चरित्र हे त्या काळी तिकडं प्रसार होत होता त्याचा. लोकांना शिवाजी महाराज हे नाव कळत होतं. हेही त्यातला मेन मुद्दा आहे. आणि मग ह्या पुस्तकाचं एक चांगलं स्वरूप आलं आणि हे प्रकाशित झालं. पण गेले 100 वर्ष, आता 100 वर्ष होऊन गेले या पुस्तकाला. याचा कुठल्याही प्रकारे मराठी अनुवाद नव्हता. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली बरीचशी जनता आहे ज्यांना खूप इंग्लिश पुस्तकं वाचण्याऐवजी ते मराठी प्रेफर करतात. तर म्हणून हा गेले 4-5 वर्ष त्याचं असं होतं की आमचे गुरु निनादराव बेडेकर हे प्रत्येक विषयांमध्ये खूप सखोल चर्चा करायचे आणि त्यावेळेसच मला त्यांच्यामधनंच त्यांच्या व्याख्यानातनं कळत गेलं की ॲबे कॅरे नावाचा माणूस होता की ज्याने शिवाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवलंय. किंवा मार्टिन नावाचा माणूस होता त्याने दक्षिण दिग्विजयाबद्दल खूप काय लिहून ठेवलंय. अशी जी नावं मला कळत गेली त्यानंतर मी ह्या फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी हा इंग्रजी ग्रंथ हा मी वाचला तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की ह्या लोकांनी खूप चांगल्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. अर्थात त्या काही चुका सुद्धा आहेत पण खूप चांगले अँगल आपल्याला मिळतात. फक्त जेते आणि जिते हाच प्रवास न बघता घटनांचा आपण थर्ड पार्टी हे जे लोक शिवाजी महाराजांकडे जेव्हा बघतात तेव्हा ते काय दृष्टिकोनातनं बघतात ह्याचं कुतूहल मला वाटू लागलं. आणि हे मला वाटू लागलं की आता नाही हा मराठीमध्ये अनुवाद ह्याचा व्हायला हवा आणि ती तशी संधी लॉकडाऊनच्या निमित्तानं चालून आली आणि जो जसा वेळ मिळत गेला तसं मी त्याचं भाषांतर टप्प्याटप्प्याने करत गेलो. आपण आता म्हटलात की बऱ्याच त्या चरित्र लेखनात परकीयांच्या चरित्र लेखनात बऱ्याच चुकाही आढळतात. आता माझा पुढचा प्रश्न हाच होता की अनेक मराठी इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लेखन केलेलं आहे. आता या परकीयांच्या चरित्र लेखनात ही जी तुलना जर आपण केली तर यात नेमकं वेगळेपण काय आढळतं, कसं आढळतं? म्हणजे असं ॲनालिसिस करायचं झालं तर खूप आपल्याला केअरफुली ही साधनं वापरावी लागतात. त्याचं कारण असं आहे की हे जे परकीय लोक हिंदुस्थानमध्ये त्या काळी येऊन गेले तेव्हा ह्यांना इथली ग्राउंड रियालिटीची फारसा त्यांचा संबंध नव्हता. ते आले, ते इथलं भाषा शिकण्याचा प्रयत्न करत होते. इथली जी पात्र आहेत म्हणजे राजे आहेत किंवा अधिकारी आहेत ह्यांची माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि ही माहिती घेत असताना बऱ्याचदा त्यांनी बाजारगप्पा त्यांनी ऐकल्या
चौकांमध्ये किंवा कुठं फिरत असताना, आणि ह्यांचा समावेशही त्यांनी त्यांच्या नोंदींमध्ये केला. त्याच्यामुळे झालं असं की त्यांनी ज्या काही गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या त्याही लिहून ठेवल्या, त्यांनी काही बाजार गप्पा ऐकल्या त्याही लिहून ठेवल्या. त्याच्यामुळे ही जी साधनं आहेत ही फार केअरफुली आपल्याला पाहावी लागतात. त्याच्यामुळे असं आहे की ह्यांनी जे लिहून ठेवलं परकीयांनी ते काही सगळंच खरं आहे असं नाहीये. त्यातलं एक छोटंसं उदाहरण देतो की कॉस्मो द कार्डाने आग्राची शिवाजी महाराजांची जी आग्रा भेट लिहिली आहे त्याच्याबद्दल लिखाण केले. त्याच्यामध्ये आग्रा भेटी तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराज पेटाऱ्यातनं निघून आले ही एक कथा आहे, आणि तिकडून वेषांतर करून निघून आले ही दुसरी कथा आहे. हे दोनच अँगल आपल्याला माहिती आहेत. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातनं बघायला गेलं तर ते कसे निघून आले आणि मुघलांच्या दृष्टिकोनातनं ते कसे निघून आले हे आपल्याला दोन प्लॅटफॉर्म कळतात. पण आग्रा भेटीबद्दल जेव्हा हा कॉस्मो द गार्डा लिहितो हा थोडंसं वेगळं लिहितो की शिवाजी महाराज अगदीच ब्राह्मणाचा वेश घालून ते तिथून निघाले आणि त्यांना कुणी अडवलंच नाही असं अगदी सहजपणे तो लिहितो. किंवा शहाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील आहेत, तर ते आदिलशहाच्या जेलमध्येच म्हणजे त्यांना कैद केलं गेलं शिवाजी महाराजांनी बंडखोरी केली म्हणून, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असंही काही चुका या तेवेनो म्हणून असेल हा लेखक करतो. तर अशा काही चुका आहेत त्यांच्या चरित्र म्हणजे त्यांनी जे काही लिहून ठेवलंय. तर अशा काही म्हणजे तुम्हाला माहिती असेल की शहाजी महाराज हे काही त्यांच्या तुरुंगात गेले नाहीत. ते पुढं होतगिरीच्या लढाईत किंवा पुढे ते घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला हे आपल्याला माहिती आहे. तर इतिहासामध्ये समकालीन साधनं आणि उत्तरकालीन साधनं आणि मग थर्ड पार्टीच्या ऐकीव गप्पा असं आपण जेव्हा फिल्टरेशन करू लागतो ना तेव्हा खरी म्हणजे घटनेचा खूप चांगला आपल्याला क्रम लक्षात येतो. पण असंही आहे की ह्या परक्यांनी लिहून ठेवलेली जे काही गोष्टी आहेत त्याचा अगदीच उपयोग करता येणार नाहीत अशी नाही आहेत. कारण काही लेखकांनी खूप त्याचे चांगली उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे आंबेडकर सारखा माणूस असेल हा खूप शिवाजी महाराजांबद्दल कौतुक करतो, त्यांच्याबद्दल खूप डिटेल वर्णन करतो. आज राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपण इथं बोलतोय तर हेनरी ऑक्झिंटन आहे ह्यांनी शिवाजी महाराजांना समक्ष पाहिलंय. त्याच्यामुळे ह्याच्या लिखाणाला खूप महत्व आहे इतिहासामध्ये. त्याच्यामुळे तो काय लिहितो ह्याचं जे डिटेल आपण वर्णन त्याची जी डायरी लिहून ठेवली ही जर का बघितली तर आपल्याला राज्याभिषेक दिन हा डोळ्यासमोर उभा राहतो. हे खूप मोठं त्याचं आपल्याला देण आहे असं म्हणू शकतो आपण. बरोबर. मी आता आणखी खोलात पुढचा प्रश्न विचारते की कुठले कुठले परकीय प्रवासी किंवा अभ्यासक भारतात त्या काळात येऊन गेले आणि कोणाकोणाच्या लिखाणात कशा रंजक गोष्टी दिसून आल्या याविषयी सविस्तर ऐकायला आवडेल. बरं. आपण मला वाटतं सुरुवात हेनरी ऑक्झिंटन पासूनच करूयात. कारण हा जो इंग्रज अधिकारी आहे हा राज्याभिषेकाला उपस्थित असणारा हा अधिकारी आणि ह्याने राज्याभिषेकाचं वर्णन केलंय. आज राज्याभिषेकाच्या निमित्तानं मला वाटतं ह्याच्यापासून सुरुवात केली तर त्याहून चांगलं उदाहरण नाही ठरणार. हा इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झिंटन हा रायगडावरती आला. खरं तर हा राज्याभिषेकाच्या थोडे काही दिवस आधीच आला होता आणि रायगडचा पायथा आहे तुम्हाला माहित असेल की पाचड गाव आहे. त्या पाचड गावच्या इथे येऊन तो थांबला. त्याच्यासोबत एक दुभाषिक होता त्याचं नाव आहे नारायण शेणवी. तर हा नारायण शेणवी हा दुभाषी असा होता की तो हेनरी ऑक्झिंटनला मदत करत होता मराठी आणि इंग्रजी ट्रान्सलेशन करण्यासाठी. तर हेनरी ऑक्झिंटनने काय काय लिहून ठेवलंय तर तो असं लिहितो हेनरी ऑक्झिंटन की तुम्हाला माहिती आहे जुलियन तारखेप्रमाणे गेलो तर आपण 6 जूनला राज्याभिषेक दिन येतो. तर 21 मेला हेनरी ऑक्झिंटन लिहितो की शिवाजी महाराज हे रायगडावरनं निघाले, खरं तर मला त्यांची भेट घ्यायची परवानगीच मिळत नाहीये असं तो लिहितो. आणि तो पुढे असं लिहितो की 21 तारखेला शिवाजी महाराज इथून गेले. प्रतापगडला जी देवी आहे त्यांची भवानी माता त्याला त्यांनी सुवर्ण मुकुट अर्पण केला आणि तिथून ते आले परत. तरी मला त्यांची काही भेट मिळाली नाही. त्यानंतर मी रायगडावरती गेलो आणि राज्याभिषेकाच्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो असं तो लिहितो. खरं तर त्याची राहण्याची व्यवस्था खूप दूर केली होती रायगडाच्या राजसदरेपासून असंही तो लिहितो. आणि तो राज्याभिषेकाचा जो सोहळा सुरू झाला होता सकाळी पहाटेच तर त्याला जॉईन झाला तो आणि तो राजसदरेवरती गेला. त्यांनी बघितलं की तिथं बरीचशी रेलचेल सुरू आहे, खूप काही गोष्टी सुरू आहेत तिथं. त्यांनी शिवाजी महाराजांचं सिंहासन पाहिलं आणि ह्या सिंहासनाविषयी तो खूप लिहितो की सिंहासन अतिशय भव्य आहे आणि शिवाजी महाराज त्याच्यावर बसलेत. त्याच्या अगदीच जवळ शिवाजी महाराजांच्या अगदी जवळ त्यांचे पुत्र संभाजी महाराज आहेत. त्याच्या अगदीच सोबत मोरोपंत पिंगळे हे पेशवे आहेत त्यांचे आणि त्याच्यासोबतच ते एक ब्राह्मण आहे म्हणजे कदाचित ते गागा भट्ट असावेत त्यांचा राज्याभिषेक करणारे. अशी मंडळी तो त्यांचे अगदी उल्लेख करतो हा हेनरी ऑक्झिंटन. आणि त्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांना तो भेटायला आला तेव्हा त्याने काही नजराणे आणले होते आणि त्यातली एक अंगठी होती. तर ती अंगठी शिवाजी महाराजांना दाखवली. तेव्हा तो असं लिहितो की शिवाजी महाराजांनी मला जवळ बोलवलं. त्यांना मी अभिवादन केलं. ती अंगठी त्यांना नजराण म्हणून भेट दिली त्यांना मी आणि तिथून निघत होतो मी. निघत असताना माझं लक्ष पुन्हा सिंहासनाकडे गेलं
आणि ते सिंहासनाच्या पुढचे जे 2 पाय होते त्याच्यावरती सिंह होते आणि तिथं एक बाजूला एक तुला देखील होती, म्हणजे न्यायाचं प्रतीक आपण म्हणतो, ती तुला देखील होती. तर अशी खूप बारीक-सारीक वर्णनं हा हेनरी ऑक्झिंटनला त्याला ते 2 हत्ती दिसले राजसदरेबाहेर आणि ह्या राजसदरेबाहेर दिसलेल्या हत्तींविषयी त्याने खूप आश्चर्य व्यक्त केलंय, की हा गड म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा हा अभेद्य किल्ला आहे आणि तो चढायला सुद्धा तुम्हाला माहिती आहे, आज रायगडावरती जे लोकं जातात, ते राज्याभिषेकाच्या निमित्तानं असो किंवा भेट देण्याच्या निमित्तानं, हा काही सोप्पा गड नाहीये चालण्यासाठी. अशा ठिकाणी हत्ती कसे आले? असं तो आश्चर्य व्यक्त करतो आणि असं तो सगळं त्याच्या हेनरी ऑक्झिंटनची डायरी जी आहे, ही डायरी ह्या डायरी मार्फत आपल्याला शिवाजी महाराजांचं अतिशय रंजक गोष्टी कळत जातात. तर एक हेनरी ऑक्झिंटन झाला. त्यानंतर मी माझ्या पुस्तकामध्ये म्हणजे फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी ह्याचं जे मराठी ट्रान्सलेशन केलंय, की परकीयांच्या नजरेतून शिवाजी महाराज. ह्या पुस्तकामध्ये मी एका महत्त्वाच्या माणसाचा उल्लेख केलाय. हा परकीय माणूस आहे आणि हा पोर्तुगीज माणूस आहे. याचं नाव आहे कॉस्मो द गार्डा. याचं एक वेगळं महत्त्व आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये. याचं कारण असं आहे, की हा शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिणारा हा पहिला आद्य शिवचरित्रकार आहे, असं आपल्याला नक्की म्हणता येतं. तुम्हाला एक छोटासा स्पॅन सांगायचा झालं तर 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1680 साली त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे 50 वर्षांचा हा काळ आहे आणि या 50 वर्षांच्या काळात जी काही परकीय मंडळी येऊन गेली, ह्यांचाच विचार ह्या पुस्तकामध्ये खरं तर केला गेलाय. त्याच्यामुळे समकालीन आपण जे म्हणतो, की खूप महत्त्व आहे. त्याच्यामध्ये कॉस्मो द गार्डा होऊन गेला आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्या काळी सुद्धा काही ग्रंथ लिहिले गेले. म्हणजे शिवभारत सारखा एक ग्रंथ लिहिला गेला, ज्याच्यामध्ये काव्य स्वरूपामध्ये संस्कृतमध्ये ते काव्य आहे आणि शिवाजी महाराजांविषयी चरित्र लिहिण्याचा तो प्रयत्न परमानंदांनी केला होता. समकालीन म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या दरबारात बसून. पण ते काही पूर्ण असं चरित्र नाहीये, त्याला काव्य स्वरूप आहे. तर शिवाजी महाराजांचं पहिलं मराठी चरित्र कुठलं किंवा मराठीमय चरित्र कुठलं असं म्हणतो आपण जेव्हा, तेव्हा सभासद बकर हे आपल्या डोळ्यासमोर नाव येतं. पण या सभासद बकरीच्या आधी ह्या कॉस्मो द गार्डनने म्हणजे 1680 ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यानंतर अगदी 15च वर्षामध्ये हे शिवचरित्र लिहिलं आणि त्यातनं खूप माहिती आपल्याला मिळते. हा घोरडा जेव्हा हिंदुस्थानात आला होता, तेव्हा बऱ्याच ठिकाणी तो फिरला आणि खरं तर म्हणजे असं आहे की त्याचं, की पोर्तुगीज सत्ता होती हिंदुस्थानावर त्या काळी, म्हणजे शिवाजी महाराजांची जशी सत्ता होती. तेव्हा त्याची गंमत मी तुम्हाला सांगतो या घोरडाची, की हे शिवचरित्र थोडंसं काही काळांतराने म्हणजे काही वर्षांनी ते प्रकाशित झालं, म्हणजे 1630 साली आणि पोर्तुगाल म्हणजे स्पेनमध्ये ह्याच्या खूप चर्चा होऊ लागल्या, की एक हिंदुस्थानामध्ये एका राजाचं चरित्र आहे आणि ते आता मला वाचायचंय. अशी काही पत्रव्यवहार आपल्याला पाहायला मिळतात. तर यातनं तुम्हाला कळू शकतं, की शिवाजी महाराजांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता किंवा जिज्ञासू वृत्ती या परकीय लोकांची होतीच. ती या प्रमाणातनं आपल्याला दिसते, की खरंच म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र त्या काळचे अधिकारी लोक एकमेकांना मागवतात आहेत, की मला ही प्रत पाठव म्हणून. तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट या कॉस्मो द गार्डच्या निमित्तानं आपल्याला कळते. ह्या कॉस्मो द गार्डनी खूप चांगले उल्लेखही केलेत. म्हणजे ते त्यातले खूप इंटरेस्टिंग उल्लेख मी तुम्हाला सांगतो, की कल्याण भिवंडी शिवाजी महाराजांनी घेतली सुरुवातीच्या काळात आणि तिथं ते त्यानंतर मग जुन्नर घेतलं. जुन्नरची बाजारपेठ लुटली मुघलांची आणि शिवाजी महाराज तिथं गेले, असं तो लिहितो ओरडा आणि ते लोकांमध्ये जाऊन मिसळले सामान्य माणसांप्रमाणे आणि तिथल्या लोकांकडनं ते जाणून घेत होते गोष्टी. हे जाणून घेत असताना त्यांनी शाईचा दौत आणि कागद म्हणजे बाळगला होता आणि ते काही गोष्टी नोंद करून ठेवत होते. तर खूप इंटरेस्टिंग उल्लेख आहे. इतिहासामध्ये जसे गैरसमज आपण पूर्वार्धात बघितले, काही पेरले जातात. असे काही गैरसमज सुरुवातीच्या काळात होते मराठ्यांच्या इतिहासात, की शिवाजी महाराज हे साक्षर होते का, की नाही? तर मला वाटतं हा खूप चांगला पुरावा आपल्याला घोरडाच्या निमित्तानं मिळतो, की शिवाजी महाराज स्वतः शाईचा दौत बाळगत. तर असे काही इंटरेस्टिंग गोष्टी हा घोरडा लिहितो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, की घोरडा काही घटनांचा उल्लेख हा चुकीचा करतो. जसं की आग्रा भेट असेल. तर हा घोरडा झाला. म्हणजे मी तुम्हाला हेनरी ऑक्झिंटन सांगितला, घोरडा सांगितला. त्यानंतर आता एक तिसऱ्या माणसाकडे येऊया आपण. ह्या माणसाचं नाव आहे तेवेनो किंवा आपण इंग्लिशमध्ये त्याचा स्पेल करायला गेलो तर थेवनॉट असं त्याचं स्पेलिंग करता येईल आपल्याला. तर हा थेवेनो हा फ्रेंच प्रवासी. हा सुद्धा हिंदुस्थानात आला तेव्हा आणि हा येण्याची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे शिवाजी महाराजांशी अगदीच निगडीत नाहीये, पण निगडीत नाही असंही नाहीये. त्याचं झालं असं, की हा फ्रान्सवरून निघाला आणि हा कसाबसा इराणपर्यंत पोहोचला. इराणपर्यंत अब्बास बंदरापर्यंत तो आल्यानंतर त्याला 6 जहाजं दिसली आणि त्यातली 4 जहाजं ही डच जहाजं होती आणि उरलेली 2 मुसलमान जहाजं होती. तर त्या काळी असं होतं, की डच आणि फ्रेंच ह्यांच्यामध्ये काही वाद होते. त्याच्यामुळं डच लोकं ही जी 4 जहाजं घेऊन होते,
हे काय त्या फ्रेंच तेवेनोला काय त्यांच्या जहाजावरती घेणार नव्हतेच. त्याच्यामुळे त्याला ह्या 4 जहाजांचा विचार सोडून द्यावा लागला. उरलेली आता 2 जहाजं. त्याला तर आता भारतामध्ये पोहोचायचंय आणि ह्या आता 2 जहाज आहेत. त्यापैकी एक मुसलमान माणसाचं जहाज होतं आणि तो तेवेनो असं लिहितो, की हे जहाज इतकं निकृष्ट पद्धतीचं आहे, की हे समुद्रात थोडं वादळ आलं तर त्यात टिकणारच नाहीये. त्याच्याही पुढे जाऊन तो असं लिहितो, की म्हणजे हिंदुस्थानमध्ये शिवाजी महाराज नावाचा एक माणूस आहे आणि त्याची सत्ता आहे या समुद्रावरती, तिकडच्या भागात. आणि तिकडं त्यांच्या जर का तावडीत हे जर का जहाज सापडलं, तर आपली काय खैर नाही, असं तो लिहितो. ह्यातनं एक गोष्ट घेण्यासारखी काय, की शिवाजी महाराजांचं आरमारी जे प्रभुत्व होतं किंवा जी लोकप्रियता होती, तर ती त्या काळी ह्या लोकांपर्यंत पोहोचली होती. म्हणजे इराणसारखं बंदर असेल, त्या गल्फ कंट्रीज पर्यंत तर शिवाजी महाराज माहीतच होते. असं अबेकारे सुद्धा पुढे लिहितो बरं का. तर त्याचा उल्लेख हा तेवेनं करतो आणि म्हणजे तो असं लिहितो, की शिवाजी महाराजांच्या आरमारात 100 गलबत आहेत. त्यांच्या तावडीत सापडलो तर का आपलं काही टिकाव लागणार नाही. मग त्यांनी तो विषय सोडून दिला. तो थोडे दिवस आणखी थांबला तिथं आणि मग दुसऱ्या मार्गाने करत तो हिंदुस्थानात आला. तर आता हा तेवेनो ना, तर ह्या तेवेनोनी चांगल्या गोष्टी किंवा म्हणजे घेण्यासारख्या गोष्टी लिहिल्याच आहेत. पण त्याच्यामध्ये त्याने जे शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय, त्यात बेसिकली खूप चुका आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की शिवाजी महाराजांचा जन्म हा वसईत झाला, असं तो चुकीची माहिती देतो. आपल्या सर्वांना माहितीच आहे की शिवनेरीवर जन्म झाला. पण तो अशी चुकीची माहिती देतो. अर्थात ह्या बाजार गॉसिप्स मी ज्या तुम्हाला सांगितल्या, ह्याच्यामुळं हे खरं तर घडलं असावं. ते भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असावेत आणि त्या काळी बाजार गप्पांमधनं ह्यांनी लिखाण करून ठेवलं. तेवेनोने जे लिहून ठेवलंय शिवाजी महाराजांबद्दल त्याच्या पुस्तकामध्ये वायंशमध्ये, तर त्याच्यातनं घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे, की हा ज्या मार्गाने फिरत होता, म्हणजे अगदी अब्बास बंदरातनं तो निघाला, तो कुठल्या मार्गातनं येत होता किंवा तो हिंदुस्थानामध्ये जसं फिरला, त्या प्रत्येक जागांची त्यांनी नोंद करून ठेवली. ह्याच्यामुळं काय होतं, की आपल्याला त्या काळी काय रूट्स आहेत, म्हणजे रूट मॅप आहेत. आज आपल्याला गुगल मॅप्स सारखी प्रणाली आहे. आपल्याला पटकन कुठल्या ठिकाणी जायचं असेल तर आपण पटकन एखादा शॉर्टेस्ट रूट आपण शोधतो. पण त्या काळी काय रूट्स असतील हा प्रश्न इतिहास अभ्यासकांनाच काय तर सामान्य माणसालाही पडतो. तर त्याचा उपयोग हा तेवेनोने जे काय लिहून ठेवलंय त्याचं प्रवास वर्णन त्यातनं आपल्याला दिसतं. ह्यातला तेवेनो आहे खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचा तुम्ही मराठी अनुवाद किंवा इंग्लिश अनुवाद इंग्लिश जो आहे अनुवाद तो सेनांनी केला. तो तुम्हाला वाचायला मिळाला तर तुम्हाला खूप अशी इंटरेस्टिंग गोष्टी कळतच जातील. ह्याच्यामध्ये चौथा जो माणूस आहे, हा मला वाटतं, की पूर्ण फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी हा विषय जर का तुम्ही घेतला, त्याच्यामध्ये हा सगळ्यात भन्नाट माणूस आहे. कारण शिवाजी महाराजांबद्दल कुठेही अपप्रचार नाही. कुठेही चुकीचं लेखन फारसं केलेलं आढळत नाही. त्याच्यामुळे ह्या माणसाने जे प्रवास वर्णन करून ठेवलंय, हा पुन्हा फ्रेंच माणूस. मला असं वाटतं, की फ्रेंच लोकांना खूप फिरायची सवय होती असं दिसतं. कारण बरेचसे प्रवास हे फ्रेंचच दिसतात मला. तर अबे कॅरे असं त्याचं नाव. आणि हा अबेकरे भारतामध्ये 2 वेळा येऊन गेला. त्याच्यामुळे त्यांनी जे लिखाण करून ठेवलंय ते थोडंसं मिक्स आहे. म्हणजे काही भाग त्यांनी पहिल्या खंडात लिहिला, काही दुसऱ्या भागात लिहिला, असं ते मिक्सअप आहे सगळं. पण ओव्हरऑलच खूप सुंदर चरित्र आहे ते. चरित्र म्हणण्यापेक्षा त्याचं प्रवास वर्णन आहे. तर त्याचं झालं असं, की हा अबेकॅरे जेव्हा आला इकडं हिंदुस्थानमध्ये, तर त्याने असं लिहिलं, की तुम्हाला माहीत असेल शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक घटना, त्याचं अफजल खानाची भेट म्हणजे वध आपण म्हणू त्याला. तर ह्या अफजल खानाच्या इकडे तो गेला होता आणि आधीच्या काळात आणि त्याने असं लिहून ठेवलं, की ह्या अफजल खानाने शिवाजी महाराजांवरती मोहीम काढण्याआधी त्यांनी त्याच्या बायकांना मारलं. तर ह्या बायकांना मारलेल्याची जी कबर आहे, 63 कबरी आहेत त्याच्या. ह्या मी पाहिल्या असं तो लिहितो. आणि अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली अफजल खानाने त्यांच्या बायकांची. आणि ह्या सगळ्या कबरी अजूनही कर्नाटक भागात मला वाटतंय अफजलपूर नावाचं गाव आहे. तिथे त्या आजही पाहायला मिळतात. त्याचा उल्लेख आबेकऱ्याने त्या काळात करून ठेवला शिवाजी महाराजांच्या काळात. आबेकऱ्याचं एक खूप चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना ही गुस्ताफस ॲडॉल्फस नावाच्या स्वीडन राजाशी केली आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग उल्लेख आहे. स्वीडनचा हा गुस्ताफस ॲडॉल्फस राजा आणि पारतंत्र्यात होता ह्याचा देश आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं असं त्यांनी लिहून ठेवलं एकूणच. त्यानंतर हा चौलला आला बरं का अबेकॅरे. आणि इथं मराठ्यांच्या इतिहासातलं खूप चांगलं प्रकरण सुरू होतं हे प्रवास वर्णन. त्याचं कारण असं आहे, की हा अबेकॅरे चौलला आल्यानंतर इथून त्याला प्रवास करायचा होता राजापूरपर्यंत आणि हा सगळा प्रदेश आहे हा शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होता. कोकणचा सगळा प्रदेश हा. आणि इथं त्याला परवानगी काढायची होती. तर बेसिकली तो शिवाजी महाराजांचं. तिथं तो गेला आणि तिथं त्याने शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यासोबत एक संभाषण केलं आणि ते संभाषणही त्याने टिपून ठेवलंय.
त्या संभाषणामध्ये त्यांनी असं त्या अधिकाऱ्याला विचारलं, की तुमच्या राजाविषयी मी बरंच काय ऐकून आहे. अगदी त्यांचं आर्मरही मी पाहिलंय. तर तुमच्या राजाचं नक्की ध्येय काय आहे? तुमचं ड्रीम काय आहे? तुमच्या राजाचं एम काय आहे? तर ह्याच्याविषयी जे मराठा अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं, त्या मराठा अधिकाऱ्याचं नाव खरं तर आपल्याला मिळत नाही. पण त्या मराठा अधिकाऱ्याने जे काही उत्तर दिलं, ते तो असं म्हणतो, की आमच्या राजाची मनीषा अशी आहे, की अगदी सिंधू नदीपासून म्हणजे उत्तरेपासून इकडं बंगालच्या उपसागराच्या पलीकडपर्यंतचा प्रदेश हा शिवाजी महाराजांना त्यांच्या आधिपत्याखाली आणायचा आहे आणि स्वराज्य टिकवायचं आहे आणि वाढवायचं आहे, असं त्यातनं आपल्याला कळतं. तर मला वाटतं, की कुठला दुसरा परकीय प्रवासी इतकं डिटेल्ड वर्णन आणि शिवाजी महाराजांचं ध्येय काय होतं, या लेव्हलला कोणी बोलत नाही. ते अबे बोलतो. खरं तर त्याला खूप शिवाजी महाराजांविषयी अट्रॅक्शन असावं, असंच त्याची पूर्ण लिखाण आहे त्याचं. अबे असेल किंवा जे काही मी तुम्हाला आधी उदाहरणं दिली. त्याच्यानंतर मार्टिन किंवा व्हॅलेंटाईन असे खूप सारे अधिकारी येतात. तर थोडक्यात मी जाता सांगतो, की हा मार्टिन नावाचा एक माणूस होता आणि हा परत फ्रेंच प्रवासी. प्रवासी म्हणण्यापेक्षा हा एक अधिकारी आणि त्याच्या कामाच्या निमित्तानं तो भारतात आला आणि त्याचं झालं असं, की ह्याने जशी आपल्याला माहिती आहे, की ईस्ट इंडिया ट्रेडिंग कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी, बरोबर? तशीच फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी देखील होती त्याच काळात. आणि त्याचा हा अधिकारी. त्याने खूप काळ नोकरी केली भारतामध्ये आणि ह्या मार्टिननी सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. तर तो असं म्हणतो, की त्यांनी खरं तर जे काही लिहून ठेवलं ना, त्याचा गाभा हा दक्षिण दिग्विजय जो शिवाजी महाराजांनी जी मोहीम केली, त्याच्याशी निगडीत आहे. आणि त्याने खूप सारे सखोल चर्चा त्याच्यामध्ये किंवा खूप सारे ऑब्झर्वेशन्स त्यांनी नोंदवून ठेवलेत, की शिवाजी महाराज आता दक्षिण दिग्विजय करणार आहेत. त्याच्याविषयी आम्हाला गोष्टी कळाल्यात. तर आता पटकन आपण पॉंडिचेरी त्यांचं ठिकाण होतं. त्या पॉंडिचेरीमध्ये त्यांनी लवकरात लवकर मीटिंग बोलावली आणि त्याच्यावरती चर्चा केली, की शिवाजी महाराज जर का आले आणि त्यांनी आपल्यावर हल्ला केला, तर आपला स्टँड कसं काय असला पाहिजे किंवा आपली भूमिका काय असली पाहिजे, याविषयी त्यांनी चर्चा केला. यातनं तुम्हाला कळेलच, की शिवाजी महाराजांनी म्हणजे किती त्यांचा दबदबा होता. तुम्ही जर का सुरत लूट बघितली, म्हणजे पहिली सुरत लूट ही 1664 आणि दुसरी सुरत लूट ही 1670. या काळातली जर का तुम्ही इंग्रजी पत्रव्यवहार जरी बघितला, म्हणजे ही सगळी लोकं तर आलीच, पण इंग्रजांचा जर का पत्रव्यवहार पाहिला, तर शिवाजी महाराजांचा दबदबा खूप होता. म्हणजे खूप अफवा उठायच्या तेव्हा, की शिवाजी महाराज सुरतेत येतात आहेत. त्याच्यामुळे लोकांची भंबेरी उडायची. लोक इकडे-तिकडे पळत सुटायचे आणि तिथनं निघून जायचे. तर अशा काही गोष्टी आपल्याला ह्या परकीय लोकांकडनं कळतात. अ, जाता-जाता एक छोटा उल्लेख करतो मी, की मानुची नावाचा एक माणूस येऊन गेला. खरं तर मी माझ्या पुस्तकामध्ये त्याच्याविषयी लिहिलेलं नाहीये. पण हा मानुची असा माणूस आहे, की जसं हेनरी ऑक्झिंटननी शिवाजी महाराजांना समक्ष पाहिलं, तसं हा मानुचीनी देखील पाहिलं. त्याचं झालं असं, की तुम्हाला सगळ्यांना एक घटना माहीत असेल, की शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला महाराजांना. मिर्झा राजा जो औरंगजेबाने पाठवला होता अधिकारी, त्याच्यासोबत. तर हा पुरंदर तहाचा खरं तर साक्षीदार आहे हा मानुची. आणि हा खरं तर इटलीचा माणूस बरं का इटालियन प्रवासी हा. आणि हा खूप सुरुवातीच्या काळात लहान असतानाच तो एका जहाजावर चढला आणि तो लपून भारतात त्यांनी प्रवेश मिळवला आणि तो सुरुवातीला दारा शुकोच्या पदरी होता, त्यानंतर औरंगजेबाकडे होता. असं करत-करत पण हा मनूची जेव्हा मिर्झा राजासोबत दक्षिणेत आला, तेव्हा तो मिर्झा राजाच्या तंबूमध्ये होता आणि मिर्झा राजाला आणि त्याच्या मुलाला पत्ते वगैरे खेळायला शिकवले बरं का. आणि तो असंही लिहितो, की मी शिवाजी महाराज आले तेव्हा त्यांच्यासोबत गंजिफा नावाचा खेळही खेळलो. अशी एक इंटरेस्टिंग उल्लेख मिळतात ह्या मनोचितच्या निमित्तानं. तर जेव्हा शिवाजी महाराज त्या तंबूमध्ये आले वाटाघाटी करायला मिर्झा राजासोबत, तेव्हा हा मानुची बाजूलाच बसलेला होता. तेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाला विचारलं, की "हा कोण फिरंग आहे?" तर मिर्झा राजाने सांगितलं, की "हा एक फिरंगी राजा आहे आणि तो आला इथं माझ्यासोबत." तर शिवाजी महाराजांची जिज्ञासू वृत्ती बघा बरं का कशी आहे, की त्यांनी लगेचच शिवाजी महाराजांनी ह्याला मानुशीला विचारलं, की तुमचे राजे तिकडे आहेत, तर ते कसे वागतात किंवा काय करतात? याविषयी त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, असं शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं. त्याची काही उत्तरं दिली असतील मानुचीनी. अर्थातच त्यांच्या राजाचं बरंच चांगलं कौतुक केलं असणार आहे त्या मानुचीने. पण ह्यातनं घेण्यासारखं काय? तर शिवाजी महाराजांची जिज्ञासू वृत्ती आपल्याला ह्यातनं कळते. आणि मनूची खरं तर खूप इंटरेस्टिंग माणूस आहे, जसा अबे कॅरे. खूप अवलिया माणूस आहे. त्याचं झालं असं, की तो सुरतला गेला पुढं, हा मानुची. आणि तिथं खूप सारे लोक त्याने बघितले, की रक्त ओकतात आहेत. तर तो घाबरला जरा. म्हणला, "हे काय चाललंय? लोकांना काय झालं? काय रोग वगैरे झालाय का? की लोकं रस्त्यावरती रक्त ओकत आहेत. काय झालं असेल?" तर थोड्या वेळाने त्याला कळालं, की ही लोकं विड्याचं पान खात आहेत. आणि त्यानंतर म्हणजे त्याने असं लिहिलं, की "मी सुरुवातीला घाबरलो होतो. पण विड्याचं पान खात आहेत म्हणल्यानंतर तो जरा शांत झाला."
आणि त्यांनी स्वतःहून ते विड्याचं पान घेतलं एक बरं का, आणि त्यांनी ते खाल्लं. त्याला तो विचित्र झटका वगैरे बसला ते खाल्ल्यानंतर, त्याला काही ती चव आवडली नाही, त्याने तो सोडून दिलं ते. पण एकूणच हे परकीय प्रवासी जे येऊन गेले ना, त्यांनी खूप रंजक माहिती इतिहासाबद्दल लिहून ठेवली. त्याच्यामुळे जो आपण पूर्वार्धात बघितलं की इतिहास हा काही शालेय इतिहास जो असतो तो खूप असा बोरिंग असतो, बोरिंग वाटतो लहान मुलांना. पण त्यांना जर का अशी काही परकीय प्रवाशांनी केलेली वर्णनं जर का थोडी थोडी दिली शालेय म्हणजे शालेय इतिहासात किंवा पुढच्या काळातही अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला इतिहास प्रसार करायचा आहे, तर ह्या लोकांनी तुम्ही परकीय लोकांनी काय लिहिले ते द्या ना. म्हणजे तुम्हाला नेहमीच मुघलांनी शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलं हे देण्याची गरज नाहीये. त्यावेळी तुम्हाला प्रत्येक वेळी फारसीच संदर्भ दिले पाहिजेत असं नाहीये. काही घटना ह्यांनी सुद्धा लिहून ठेवलेल्या आहेत चांगल्या, तर त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं की मराठ्यांच्या इतिहासात. बरोबर. फार छान माहिती सगळी सांगितली तुम्ही. तुम्ही आता जी जी उदाहरणं सांगत होतात, ती मला त्या घटना अगदी प्रत्यक्ष दिसत होत्या. त्यावरून मला अंदाज येतोय, की पुस्तक वाचताना कसा फील येईल किंवा पुस्तक किती वाचनीय असणार आहे. तर त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करेन, की ही उदाहरणं आणि याविषयीची आणखी माहिती तुम्ही पुस्तकातून जाणून घेऊ शकता. आता मी पुढे एक वेगळा प्रश्न विचारेन, की शिवाजी महाराज म्हटल्यावर एक छबी आपल्या डोळ्यासमोर येते, की शिवाजी महाराज दिसायला असे होते, असे होते. तर ह्या ज्या परकीय प्रवाशांनी जे लिहून ठेवलेलं आहे, त्यात शिवाजी महाराजांचं प्रत्यक्षदर्शी वर्णन कसं येतं? आता तुम्ही मनुचीचं सांगितलं किंवा ऑक्झेंडननी शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं सांगितलं, पण ऍक्च्युअल मध्ये शिवाजी महाराज दिसायला कसे होते? काही वर्णनं आढळतात का? किंवा ती कोणी केलेली आहेत? बरोबर, बरोबर. म्हणजे सोशल मीडियाचा जो पूर्वार्ध आपण घेतला आहे, याच्या माध्यमातून आपल्याला शिवाजी महाराजांची काही चित्र तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सारे पाहिले असतील आणि त्यातून एकूणच तुम्हाला माहिती आहे आता आजच्या काळामध्ये की शिवाजी महाराज, आता आजच्या काळात तर खरं तर कॅमेरा वगैरे खूप सोपे झालेले आहेत. त्या काळात तसं काही नव्हतं. पण त्या काळात चित्र नक्कीच काढून ठेवली. माझ्या माहितीप्रमाणे काही महत्त्वाची अशी शिवाजी महाराजांची जी चित्र आहेत किंवा शिवाजी महाराजांना ज्या लोकांनी बघितलंय ती वर्णन आहेत उपलब्ध. त्याच्यावरून एकूणच शिवाजी महाराजांची शरीरयष्टी, त्यांचं वर्ण, त्यांची जी काही जरब, या सगळ्या गोष्टींचे उल्लेख आपल्याला मिळतात. ते चित्राच्या माध्यमातूनही दिसतात आणि ह्या परकीय लोकांनी काही लिहून ठेवलंय. तर चित्रांच्या बाबतीत खरं तर मी नंतर बोलेन. ती काही चित्र तुम्हाला स्क्रीनवरती दाखवू शकतो आपण आता. पण ज्या लोकांनी ह्या परकीयांनी लिहून ठेवलं शिवाजी महाराजांविषयी, त्यातली काही उदाहरणं सांगतो मी तुम्हाला, की शिवाजी महाराज दिसायला कसे होते. तर शिवाजी महाराजांनी जी सुरतेची पहिली लूट केली, त्याचा जो काळ होता तो 1664 साली मला वाटतं त्यांनी शिवाजी महाराजांची सुरतेची पहिली लूट आहे. तर इथं एस्किलिएट नावाचा एक इंग्रज अधिकारी होता आणि ह्या एस्किलिएटनी शिवाजी महाराजांचं जे वर्णन करून ठेवलंय, हा इंग्रज अधिकारी आणि इंग्रजी वखार तिकडं म्हणजे इंग्रजांची वखार होती बरं का सुरतला. तर ह्या माणसाने शिवाजी महाराजांना पाहिलं. त्याचं असं होतं की शिवाजी महाराज जेव्हा सुरतेत गेले तेव्हा त्यांनी सांगितलं लोकांमध्ये जाऊन की मी आलोय, म्हणजे शिवाजी महाराज आले तिथं, आता तुम्ही तिथं पटकन सरेंडर व्हा आणि तिथली जी काही संपत्ती ती माझ्यासमोर आणून ठेवा आता. तर ह्या वेळेसच या एस्किलेटने शिवाजी महाराजांना पाहिलं असावं. तो असं लिहितो की म्हणजे त्यांनी जे काय शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय तो असं लिहितो की शिवाजी महाराज हे उंचीने मध्यम होते आणि त्यांचं बांधेसूद असं शरीर होतं आणि एकूणच ते असं हालचालीमध्ये खूप चपळ होते किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य आहे, स्मितहास्य असं तो लिहितो. आणि पण नजर मात्र भेदक आहे. तो हे लिहितो त्यातनं. तर हे एक एस्किलेट वर्णन करतो. एस्किलेट नंतर म्हणजे 1664 हा उल्लेख आहे सुरतेच्या पहिल्या लुटीचा. पण मी जसं तुम्हाला तेवेनोनी शिवाजी महाराजांविषयी लिहून ठेवलंय आणि ते पुस्तकात असं त्याचं सांगितलं तेवेनोचं सगळं तुम्हाला. त्या तेवेनीनं सुद्धा लिहून ठेवलंय आणि खरं तर शिवाजी महाराजांना पाहिलं नाहीये. पण एकूणच लोक काय बोलत असतील ते सगळं वर्णन त्यांनी लिहून ठेवलंय. तो परत तेच रिपीट करतो, की शिवाजी महाराजांची उंची ही थोडीशी कमी आहे आणि पण रंगानं मात्र ते गोरे आहेत आणि नजर मात्र त्यांची खूप आहे आणि बुद्धिमत्ता काय असावी हे त्यांच्याकडे बघून कळू शकतं. असं तो वर्णन करतो तेवेनं. तर म्हणजे जरी पाहत नसले तरी जनमानसांमध्ये काय प्रतिमा आहे शिवाजी महाराजांची ती आपल्याला म्हणजे कळते आपल्या ह्यातनं तेवेनोच्या लिखाणातनं. किंवा आपण आता अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते बरं का आणि म्हणजे पुरंदरचा तह झाला आणि त्यानंतर त्यांना आग्र्याला जावं लागलं मिर्झा राजासोबत. तेव्हा मिर्झा राजाचा मुलगा होता रामसिंह आणि ह्या रामसिंहाच्या पदरी परकालदास नावाचा एक माणूस होता. ह्या परकालदासाने खूप सारी पत्रव्यवहार आहे त्याचा किंवा बरंच काही त्यांनी लिहून ठेवलंय. तर तर ह्या सगळ्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना जेव्हा पाहिलं प्रथम दर्शनी तेव्हा खरं तर तिकडं अफवाच उठायच्या. म्हणजे शिवाजी महाराज कसे आहेत ना,
तर ते त्याचं छोटंसं उदाहरण सांगतो ह्या सगळ्यातनं वेगळं, की शिवाजी महाराज हे गुटखा खाऊन गायब होत असत. गुटखा की गौण हो क्या असं ते काव्य किंवा ते एका झेपेमध्ये खूप मोठं अंतर पार करत किंवा एकाच वेळेस ते अनेक ठिकाणी असत, अशी ती अफवा उठली होती. म्हणजे तुम्ही विचार करा, की औरंगजेबासारखा खूप मोठा राजा हिंदुस्थानातला आणि त्याच्यासमोर शिवाजी महाराजांचं सैन्य फार नव्हतं तेव्हा त्या काळामध्ये. 65-66 1665-66 ची गोष्ट करतोय मी तेव्हा. तर पण दरारा मात्र जबरदस्त होता हे आपल्याला कळतं. तर आता मी परत प्रश्नाकडे येतो, की शिवाजी महाराज दिसायला कसे होते हे आग्रभट्टीतनं कळतं का? तर हो. तर परकाल दास नावाचा माणूस आहे हा. तर ह्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं. तो असं परत लिहितो, की उंचीने कमी आहेत शिवाजी महाराज. सडपातळ आहेत आणि एकूणच त्यांचा रंग म्हणजे वर्ण त्यांचा मात्र विलक्षण गोरा आहे आणि राजस मुद्रा आहे, असं तो लिहितो. म्हणजे राजाचं कसं चित्र असू शकतं ना डोळ्यासमोर, तसेच शिवाजी महाराज दिसतात, असं तो लिहितो. त्याच्यापुढे तो असं लिहितो, की शिवाजी महाराजांमध्ये म्हणजे बघून त्यांच्याकडे बघून असं हिंमत आणि मर्दानी ताकद आहे त्यांच्यामध्ये. असं बरं ह्यानी परकालदासाने आणखी एक उल्लेख करून ठेवला, की शिवाजी महाराजांना दाढी मात्र आहे प्रत्येक वेळी, असं तो लिहितो. तर एकूणच जी चित्र आहेत, आज जे आपल्याकडे उपलब्ध आहेत चित्र, काही समकालीन चित्र आहेत किंवा काही उत्तरकालीन चित्र आहेत. तुम्ही स्क्रीनवरती पाहिलेत, तर ती काही चित्र पाहिली तर शिवाजी महाराजांचं एकूणच उंची कमी, रंग गोरा, दाढी, वर डोक्यावरती किमांश आहे, अशी सगळी वर्णनं, त्याला तुरा आहे, अशी अशी सगळी बारीक-सारीक वर्णनं या परकीय लोकांनी करून ठेवली. म्हणजे परकीय म्हणायचं झालं तर परकालदास हा काही परकीय नाहीये. पण तोही त्याने शिवाजी महाराजांबद्दल बरंच काही लिहून ठेवलंय, की शिवाजी महाराज कसे दिसत असतील वृषाली. याला धरूनच आता मी पुढचा प्रश्न विचारेन. आता आपण प्रत्यक्षदर्शी वर्णन बघितलं. त्याच प्रकारे शिवाजी महाराजांचे वेगवेगळे गुण आपल्याला माहितीये. मला असं वाटतं द्रष्टा राजा हा एक महत्वाचा गुण आहे. तर शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीपणा अर्थातच सर्वश्रुत आहे, पण या परकीयांच्या वर्णनात असं आपल्याला एखादं उदाहरण सापडतं का, की त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपणाची दखल घेतलेली आहे, असं कुठल्या परकीयाने केलेलं लिखाण आपल्याला सापडतं? मला वाटतं याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ॲबे विषयी चर्चा करावी लागेल. कारण ॲबे कॅरे हा शिवाजी महाराजांच्या ध्येयाविषयी लिहितो. तसं तो शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीविषयी देखील लिहितो. तुम्हाला माहीत असेल, की सुरतेची जी लूट केली, पहिली लूट, यामध्ये सगळ्यात मोठा रोल हा शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांमध्ये हा गुप्तहेर खात्याचा होता. आणि खरं तर आज आपल्याला दुर्दैवाने खरं तर सुदैवानेच मी थोडंसं विषयांतर करतो, की लोकांमध्ये एक क्युरिओसिटी असते, की शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याविषयी आम्हाला काहीतरी माहिती सांगा ना, असे ते सारखे प्रश्न असतात. तर माझं उत्तर त्यांना हेच आहे, की गुप्तहेर खात्याविषयी माहिती मिळत नाही, हेच शिवाजी महाराजांचं यश आहे. आणि पण आपल्याला सुरतेच्या लुटेविषयी थोडीफार माहिती मिळते, की शिवाजी महाराजांना या गुप्तहेर म्हणजे बहिर्जी नाईक तुम्ही नाव ऐकलं असेलच. तर या बहिर्जी नाईकचा खूप मोठा फायदा झाला. त्यांनी खूप मदत केली शिवाजी महाराजांना. तिथली माहिती, इत्थंभूत माहिती त्यांनी गोळा करून आणली. अगदी कुठल्या व्यापाऱ्याकडे किती पैसा आहे, या प्रकारची माहिती त्याने घेऊन आणली. आता आपण दूरदृष्टीकडे येऊयात. तर ॲबे कॅरे जेव्हा माहिती काढतोय शिवाजी महाराजांची किंवा देतोय, त्यातनं असं दिसतं, की तो लिहितो, की शिवाजी महाराज हे गुप्तहेर खात्यावरती प्रचंड पैसा खर्च करतात. त्यांनी त्यांच्या मोहिमांसाठी किंवा त्यांच्या भागात जे जिथं सत्ता आहे, त्याचे मॅप्स तयार करून घेतलेत. तर मला वाटतं एखाद्या चांगल्या राजाचं जे काही दूरदृष्टेपणा असतं, ते मला वाटतं हेच असतं, की काळानुरूप बदलणे. तर किंवा गुप्तहेर खातं जे कौटिल्याने सुद्धा लिहून ठेवलंय तुम्हाला दिसतं किंवा आपल्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला म्हणजे पुराण ग्रंथांमध्ये सुद्धा गुप्तहेर खातं असेल किंवा किल्ले असतील, यांचा वापर कसा करावा, तर ह्याचे दाखले शिवाजी महाराजांनी घेतले नक्कीच असावेत असं मला वाटतं. आणि मॅप तयार करणं असेल, गुप्तहेर खात्यावरती प्रचंड पैसा खर्च करणं असेल, तर या गोष्टी ॲबे सारख्या माणसाकडनं दिसतात. पण असं नाहीये, की की फक्त तेवढीच आपल्याला उदाहरण आहेत. कारण द्रष्टेपणा जसा शिवाजी महाराजांमध्ये होता, तसं जगभरामध्ये अनेक लोकांमध्ये द्रष्टेपणा होताच की. तर अशी कुठली लोक आहेत? तर जुलियस सीझर वगैरे तुम्ही नावं ऐकली असतील. त्या जुलियस सीझर असेल किंवा गुस्ताफस अडोल्फस असेल, यासारख्या मोठ्या व्यक्तींशी जेव्हा शिवाजी महाराजांची तुलना ह्या सगळ्या परकीय लोकांनी करून ठेवली आहे, त्या अर्थी त्यांच्यामधले गुण काय आहेत ना, ते आपल्याला ह्या परकीय लोकांना थोडेफार का होईना कळाले होते. आणि मी जे तुम्हाला सगळी उदाहरणं दिली ना, तर ह्या लोकांना कुठेही शिवाजी महाराज फक्त बंडखोर आहेत असं वाटत नव्हतं. म्हणजे शिवाजी महाराज हे बंडखोर नसून त्यांना राज्य करायचंय. म्हणजे सुरुवातीच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, की लंडन गॅझेट नावाच्या वर्तमानपत्रात शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीची बातमी छापून आली आणि त्याच्यामध्ये खाली असं लिहिलंय, त्यांनी वर असं लिहिलंय बरं का, की शिवाजी वॉज अ रिबेल, म्हणजे शिवाजी महाराज बंडखोर आहेत. पण त्यांना आता इथून पुढे राज्य स्थापन करायचे आणि त्यांनी मुघलांच्या सत्तेला आव्हान दिले.
तर मला वाटतं की ह्या लोकांमुळं आपल्याला एकूणच रंजक सफर घडते, शिवाजी महाराजांचं दृष्टीपणही कळतं. आणि म्हणूनच म्हणजे आज 350 वर्ष होऊन गेलेत आणि तरी सुद्धा ह्या माणसाचं नाव आपल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हे कायम टिकून आहे मला वाटतं याच्यामुळं. नक्कीच. मी आता थोडंसं शेवटाकडे येईल. तुम्ही जी उदाहरणं सांगितली आहेत, ज्यांची प्रवास वर्णनं सांगितली, ज्या अभ्यासकांची आणि प्रवाशांची, ती ऐकणंच मला आता इतकं अ, अ, म्हणजे ऐकताना मला प्रत्यक्ष त्या गोष्टी सगळ्या समोर दिसत होत्या. त्यामुळे वाचनाचा आनंद अर्थातच एक वेगळा असणार आहे. तर प्रेक्षकांना हे पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक कुठे अवेलेबल असेल किंवा पुस्तकाचे डिटेल्स थोडेफार आपण प्रेक्षकांसाठी सांगूया? हो. मला वाटतं थोडंसं आपण स्क्रीनवर काही फोन नंबर दाखवू शकलो तर ते उत्तम राहील. त्यासोबतच बुक विश्व नावाची वेबसाईट आहे. तर या bookvishwa.com वर तुम्हाला हे परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जर का तुम्ही टाइप केलं किंवा त्यांच्या होम पेजवर गेलात, तर तुम्हाला हे पुस्तक तिथून खरेदी करता येईल. यासोबतच तुम्हाला काही जणांना मराठी वाचायचं नाही किंवा काही आपला वाचक वर्ग हा इंग्लिशमध्ये जर का प्रेफर करत असेल, तर नक्कीच त्याने फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी हा इंग्रजी मूळ ग्रंथही वाचावा. त्याच्यामध्येही त्याच गोष्टी दिल्यात. मी हा प्रयत्न केला ह्या अनुवादाच्या निमित्तानं, हा जो मराठी अनुवाद केला, त्याच्यामध्ये मी लाईन टू लाईन खूप अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. मला कुठेही माझ्या लिखाणाची लिबर्टी त्यात घ्यायची नव्हती. कारण हे सगळं काम खरं तर सेनांनी करून ठेवलंय आणि त्यांच्या लिखाणाला कुठेही छेडछाड न करता मी त्याचा प्रामाणिकपणे अनुवाद केला. करण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणेन. त्याच्यामुळे तुम्ही हा मराठी अनुवादही वाचू शकता. सेनांनी आणखीही काही पुस्तक लिहिलेत. मराठ्यांच्या विषयी जे जे तुम्हाला पुस्तक रूपात चांगली पुस्तकं आहेत, ती जर का वाचायला मिळाली, तर ती कुठलीही सोडू नका. अ, ही परकीयांच्या दृष्टिकोनातून तर आहेतच शिवाजी महाराज, पण आज शिवराज्याभिषेक दिन आहे. या शिवराज्याभिषेक दिनाचं एक खूप महत्त्व आहे. तर त्यानिमित्तानं तुम्ही एक सुरुवात करू शकता आजच एखादं पुस्तक विकत घेऊन. तर मला वाटतं ही अशी सुरुवात केली तर मला वाटतं, की जे आपण पूर्वार्ध पाहिला आपल्या या कार्यक्रमाचा, त्याच्यामध्ये गैरसमज जे आहेत, ते कुठे ना कुठेतरी आपोआपच कमी होतील आणि लोकच प्रश्न विचारू लागतील, की अ, ते कसं आहे माहिती आहे का, की ह्या परकीय लोकांमध्ये जशी जिज्ञासू वृत्ती ना, जशी क्युरिओसिटी ना, तशी आपण प्रत्येक मराठी माणसाने आपल्या इतिहासाबद्दल दाखवली ना, तर मला वाटतं की बरेचसे प्रश्न सुटायला मदत होईल असं मला वाटतं वृषाली. बरोबर. अगदी खरं. सर मी शेवटच्या प्रश्नाकडे गेले आता. विचारचक्राच्या माध्यमातून चांगली उपयुक्त माहिती समाजापर्यंत पोहोचावी हा आमचा उद्देश आहे आणि म्हणून वृषाली अँड बुक्स ही सिरीज आम्ही सुरू केली. यात बरं. जे कोणी मान्यवर येतात त्यांच्यासाठी आमचा शेवटचा प्रश्न असतो की तुम्हाला तुम्हाला लहानपणापासून आतापर्यंत कुठली पुस्तकं आवडली किंवा कुठल्या पुस्तकांनी तुम्हाला घडवलं किंवा कुठल्या लेखकांचा तुमच्यावर प्रभाव होता, हा आमचा शेवटचा प्रश्न असतो. बरं, बरं. तर आता आपण ही सगळी इतिहासावरची चर्चा केली. मला वाटतं थोडंसं हलकं-फुलकं काही वाचन आपल्याकडे आहे का? तर मला जेव्हा म्हणजे सुरुवातीचा काळ मी काही इतिहासामध्ये वाचक नव्हतो खरं तर. मी वेगवेगळी पुस्तकं वाचली. त्याच्यामध्ये माझे आवडते लेखक आहेत व्यंकटेश माडगूळकर. यांचं जे बनगरवाडी पुस्तक आहे, त्याची माझी कमीत कमी असं सांगायला मला खरं तर नक्कीच आवडेल, की माझी कमीत कमी 60 वेळा त्याची पारायणं झालेली. तर इतक्या वेळा मी लहानपणापासून ते पुस्तक वाचलंय. मला त्यांनी जे वर्णन केलंय त्याच्याविषयी मला खूप कुतूहल पण आहे. मी म्हणजे माझं मूळ गाव सातारा आणि त्यातल्याच मान भागातली त्यांची जी ही कथा आहे बनगरवाडी, तर हे माझं खूप आवडतं पुस्तक आहे. म्हणजे इतिहास सोडून म्हणू आपण. पण इतिहासात जेव्हा मी विचार करतो ना, तेव्हा अनेक जण मला हेच विचारत असतात, की कुठलं पुस्तक वाचू? तेव्हा माझंच फेव्हरेट पुस्तक मी त्यांना सांगणार, हे तर खरंच आहे. त्याच्यामध्ये तेच मी सुरुवातीला पण उल्लेख केला, की विजयराव देशमुख ह्यांनी शिवचरित्र लिहिलं. शककर्ते शिवराय ह्याचे 2 खंड उपलब्ध आहेत. तर हे जर का तुम्हाला म्हणजे वाचायला मिळालं तर वाचाच. पण माझं हे फेव्हरेट पुस्तक आहे. म्हणजे शिवचरित्राच्या एखाद्या घटनेविषयी जर का मला वाचायचं असेल, तर मी पहिल्यांदा या पुस्तकाला हात घालतो. त्याच्यामध्ये खूप संदर्भही दिलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांची म्हणजे एक शिवचरित्र खूप जण लिहितात, पण त्याला एक जिवंतपणा असतो. म्हणजे जिवंतपणा असायला हवा कुठल्याही चरित्राला. म्हणजे आजकालच्या काळात काही वाचण्यासारखं राहिलं असेल तर ते चरित्रच आहे किंवा चारित्र्य आणि शिवाजी महाराजांचं एकमेव असं चरित्र आहे की ते निष्कलंक आहे. आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या चरित्रामध्ये कुठलाही दोष आपल्याला सापडत नाही. फार विचार करावा लागतो आपल्याला की शिवाजी महाराजांचं की वाईट काय आहे नक्की? तर ते आपल्याला शोधावं लागतं. असं ते सापडत नाही आपल्याला. तर मला वाटतं की शककर्ते शिवराय हे एक असं पुस्तक आहे. त्यातनं तुम्हाला शिवपूर्वकालीन भारत काय होता, त्यापासून ते शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतही आपला पूर्ण शिवचरित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच बाबासाहेब पुरंदरेंनी जे शिवचरित्र लिहिलं, तेही अतिशय रसाळ भाषेत आहे आणि तेही अतिशय आवडतं पुस्तक आहे माझं वृषाली. त्याच्यामुळे ही 3 पुस्तकं माझी अतिशय प्रिय आहेत. नक्कीच. नक्कीच.
मला असं वाटतं बाबासाहेबांचं शिवचरित्र एक पिढी त्या शिवचरित्राने घडवली आणि बरं, त्यामुळे खरं आहे. त्याचं महत्व आहेच अर्थातच. सर, तुम्ही आज आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. खूप नवीन माहिती मिळाली आणि मला खात्री आहे की जेव्हा लोक पुस्तक वाचतील तेव्हा आणखी त्या माहितीत भर पडणार आहे. अशी चांगली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचावीत हाच आपला उद्देश. मी प्रेक्षकांना विनंती करेन की मगाशी सरांनी जे वाक्य जे म्हटलं ते फार महत्वाचं आहे की परकीयांना आपल्या इतिहासाबद्दल क्युरिओसिटी होती, त्यांनी जिज्ञासू वृत्तीने ते सगळं लिहिलं. ती जिज्ञासू वृत्ती आपण काही प्रमाणात दाखवली तरी आपल्या ज्ञानात मोठी भर पडणार आहे. मी सगळ्यांना विनंती करेन की हे पुस्तक आवर्जून वाचा. त्यातून आपल्याच राजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती होईल. आणि सर, आज वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल विचारचक्रतर्फे मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्या युट्यूब चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो सो मच. मच.